बळे नाठविसे देवा मृत्युकाळी तेव्हा कोण आहे? यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे? माय बाप बंधू तोवरी सोयरी इंद्रिये जोवरी वाहता ती सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता तेही केश देता रडतसे विष्णुदास नामा जाताची शरण स्वप्नी जन्म मरण नाही नाही यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे? पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका पण करुगणनाथ उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चित्रणच्या आत्मजा वाक शुद्धी पाविजे सहजादीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया बाह्य दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका ऐसे नमळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे धनमान बळे नाठविसी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे? प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आपल्यात नसलेले स्वर्गीय जय जयराम व्यंकटरावजी चाटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे दोन्ही सुपुत्र व्यंकटराव आणि रमाकांत त्यांचा सर्व परिवार या सर्वांच्या वतीनं जे प्रशांत महाराज आणि रतन गुरुजी यांच्या माध्यमातून मिळालेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित पूजनीय गुरुवर्य वासुदेवजी महाराज बापूदेवजी महाराज त्यांनाही मनोभावे वंदन करतो. आमचे दोन्ही गोविंद गोपाळाचे मेळी गोविंद गोपाळ दोघालाही नमस्कार. इकडची सर्व गायनाचार्य माझ्यासोबत आलेले पाटील महाराज अश्विन महाराज जाधव महाराज इथले सर्व गायना तुमचं नाव विसरलो मी माऊली इकडचे सर्व टाळकरी दोन्ही मृदंगाचार्य महाराज छोटे छोटे साधक त्याच्यापेक्षा छोटे साधक अजून बसलेल्यातही काही महाराज असतील. सर्वांची नावं मला माहिती नसेल पण सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे. त्या सर्वांना माऊलीच्या रूपात एकदा मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते चाटे परिवाराचे नाते गोते या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल झाला. गोविंद भाऊ हो म्हणत जा त्याला जायचं आहे. आपणही तिकडेच चाललोय. उपजल्या पिंडा मरण सांगाते मरणाची तव गाठोडी पदरी. जन्माला आला माणूस त्या दिवशीच मृत्यूचीही तारीख ठरलेली आहे. म्हणून आयुष्याची व्याख्याच आहे जन्म आणि मरण याच्या मधला कालावधी म्हणजे आयुष्य आहे. बस मरणाची तव गाठोडी पदरी. जन्म शब्दामध्येच दोन्ही अर्थ भरलेले आहे जन आणि म.
जन जायते मृम्रियते. जायतेचा अर्थ उत्पत्ती आहे, म्रियतेचा अर्थ मरण आहे. म्हणून जन्म शब्दामध्येच मरणाची तव गाठोडी पदरी. आपण सगळे जाणार आहोत. केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. सगळे आपण 7:30 वाजता एकत्रित आलो. कशासाठी? कीर्तन संपल्यावर आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. कीर्तन संपल्यावर नायलांच्या दोरीनं जरी बांधला तुम्हाला चाटेवाडीत, तरी दोऱ्या तोडून किनगावात जाणार आहे. बस केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप. एक मुसाफिर हम है, एक मुसाफिर आप. बस आपण सगळे प्रवासी आहोत. म्हणून नाही काही करता आलं जीवनामध्ये, 2 गोष्टीचा विसर पडू देऊ नका. एक मरणाचा आणि मरेपर्यंत जगवणाऱ्याचा. आम्ही सर्व आठवतो एवढंच विसरतो. 2 बातों की याद रख जो चाहे कल्याण. नारायण निज मौत को और दूजो श्री भगवान. आम्ही जरी मरणाला विसरलो गोपाळ बाबा, तरी मरणाच्या खात्यावर जो बसला तो आम्हाला विसरला नाही. तुम्ही किती वर्षे जगला याचं त्याला देणं घेणं नाही. किती शिल्लक आहे, अजून किती आहे आवक, अजून किती घडी घडी काळ वाटयाचे पाहे. अजून किती आहे अवकाश, आयुष्य मोजाया बैसला. मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेता. नाही तसे जाणार आहे आपण. काळे काळे अवघे सरे म्हणजे गोरे गोरे राहे असं डोकं चालवायचं नाही. काळे काळे अवघे सरे म्हणजे काळाच्या वघात सर्वाला जायचं आहे. पहिली गोष्ट मरणाला विसरू नका. दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका. आम्ही जरी परमेश्वराला विसरलो, पण परमेश्वर आम्हाला विसरला नाही. कशावरून? आम्ही रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला गोविंद बाबा, आपल्याला सकाळी जाग येणार नाही. फार तर शेजारची माणसं पाटील उशिरा उठतंय म्हणून 9 पर्यंत वाट पाहतील. 9:30ला नाकाला कापूस लावतील. तिथून पुढे बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, आरबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळ तयारी सुरू होईल. पण रोज सकाळी जाग येते याचं कारण अजून परमेश्वर आम्हाला विसरला नाही. डोळ्याने बघतो धोणी परिसतो, काणी पदी चालतो, जिव्हेरचा कतो मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुके फिरून उठतो, ही ईश्वराची दया विठ्ठल. बस त्यानं एकदा आपली सत्ता काढली. बस तुम्हाला माहिती आहे, दररोज युद्ध संपलं. संध्याकाळी कृष्णजी उतरायचे, अर्जुनरावला हात द्यायचे, उतरा मालक, कारण हा ड्रायव्हर होता आणि तो गाडी मालक. दररोज. पण युद्धाचा शेवटचा दिवस प्रशांत बाबा, सगळे संपलं. उतर अर्जुना. तुम्ही उतरा देवा, मी ड्रायव्हर आहे का तुम्ही आहे? मी ज्या संपली रोजची, उतर खाली, तुम्ही उतरा. अरे उतर म्हणतो तर उतरे ना. अक्षरशः ढकलून दिला अर्जुन खाली. आणि मग देवानं उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर रथ पेटला. अर्जुन तर नुसता बघत होता, देवा आज जर उशिरा उतरलो असतो तर येड्या बाबळीचं सरपण आणायची गरज नव्हती, त्याच्यातच भागलं. म्हणून तुला म्हणत होतो उतर खाली. त्यानं उडी टाकली की रथ पेटणारच. आपला रथ तोपर्यंत बंगल्यात आहे, तो उडी टाकत नाही. एकदा उडी टाकली की रथ उचललाच नातलगाने. राम बोलो भाई राम, राम नाम सत्य. नाहीतर प्रेताला डोळे आहे, कान आहे, तोंड आहे, सर्व इंद्रिय आहे. आणि प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याची माणसं बसलेली आहे. आणि रडारड चालतीन. आग्रह असतो महादेव बाबा, एकदा तरी बोला ना, एवढं तरी ऐका ना, चमचाभर तरी दूध घ्या ना. डेड बॉडीला
लिटरच्या लिटर पीत होतं, कोणी देत नव्हतं. असंच आहे. जेव्हा तुम्हाला हे खोटं वाटत असेल, महादेवबुवा आजारी पडा, दवाखान्यात महादेवबुवा आहे कळलं की सगळे भेटीला येतात, पण रिकाम्या हातानं येत नाही. द्राक्षी घेऊन येतात, बेदाणा, सफरचंद, संत्री, मोसंबी. का? त्यांना माहिती आहे पेशंट काही खात नाही, त्याला दाखवायचं ना आपण दाबून खायचं. असंच आहे. एकदा बोला, म्हातारी तर पार तोंडाजवळ तोंड देऊन, एकदा तरी बघा ना. म्हणते काय नाटक लावला, मी बघत होतो, तूच बघत नव्हती. 6 महिने जर्सीच्या गोठ्यात होतो. अरे प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे, सगळे इंद्रिय आहे. आणि सगळ्या नातलगाचा आग्रह आहे, एकदा बघा, एवढा ऐका, एक शब्द बोला. आता तोंड असून का बोलत नाही, डोळे असून का पाहत नाही, कान असून का ऐकत नाही? याचं कारण ती क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. ही सगळी क्रिया करणाऱ्या परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाचे या सत्ते. एक म्हणलं एवढं कळत नाही का आम्हाला, चाले हे शरीर पायाचे या सत्ते. असं अरे मग प्रेताला पाय असतात का नसतात? मग पाय असून प्रेत का चालत नाही? त्यानं म्हटलं असतं, अरे पोरं तुम्ही चौघही मला उचलू शकत नाही रे, तुम्ही असं करा, डांबरी रोडनं या, मी चालत येड्या बाबळीतून पत्र्याच्या शेडमध्ये येतो, तिथं आल्यावर पेटवा. अरे पाय असून का नाही चालत? चाल हे शरीर कोणाचे या सत्ते, कोण बोलविते हरविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन. म्हणून दो बातों की याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को और दूजो श्री भगवान. नाही काही करता आलं तर एकतर मरणाला विसरू नका आणि मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. हे जरूर मिळवा, याची गरज आहे, याची गरज आहे. हा द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे महादेवराव. चतुर्विध पुरुषार्थेषु धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे जे 4 पुरुषार्थ आहे, त्या 4 पुरुषार्थातला द्वितीय नंबरचा पुरुषार्थ म्हणजे अर्थ आहे. त्याची गरजही आहे. नवे परमार्थ सुद्धा ऐश्वर्यात करायचा असेल गोविंद. चतुर्विध पुरुषार्थेषु 2 क्रमांकाचा पुरुषार्थ धन आहे. ज्याच्याजवळ धन नाही त्याला मान नाही, हे लक्षात ठेवा. पहिला धन आहे, मग मान आहे, हे ठरलेले शब्द आहे. मग ते कसंही असू द्या, दिसायला डांबरी मेन कापड, लोक म्हणतात याच्यासारखं देखणं नाही, नीट बोलता येत नाही, यासारखा वक्ता नाही. सएव वक्ता सचदर्शनीये सर्वे गुणान कांचनमाश्रयन्ते. त्याला देखना म्हणतात, त्याला देखना नाही वक्ता म्हणतात. सएव वक्ता सचदर्शनीय. अरे पैसा वाळ्यानी बकरी मरे तो बदेगा हमें जाने, गरीब की छोकरी मरे कोई न जाने. एवढा मान आहे. श्रीमंताची शेळी जरी वारली, प्रशांत बाबा तिकडे गेले वाटते, असू द्या असू द्या, आय रतन गुरुजी आहे. श्रीमंताची शेळी वारली तरी अख्खं गाव वाड्यात गोळा होतं. पाटील कशी काय शेळी वारली हो, काल पेपरला वाचलं, वाईट वाटलं. पाटलाच्या शेळीचं पेपरला वाचलं गोविंद भाऊ, वाईट वाटलं. शेळी मेली, शेळी मेली, शेळी मेली, शेळी मेली 4000ची. आणि समजूत काढणाऱ्याला चहा पाण्याचा खर्च 8000. काय भाव पडली शेळी श्रीमंताची. पैसा वाड्याने, ही गुजराती भाषा, पैसा वाड्याने बकरी मरे बदेगा में जाणी. त्याच गावात गरीबाची एकुलती एक मुलगी मेली, झोपडपट्टीत, एकुलती एक, 5 वर्षाची. दिवसभर मायबाप रडले, मजुरीला गेले नाही, लेकरी मरण पावलं.
गावातलं कोणी मदतीला नाही. संध्याकाळ होऊ दिली, दिवसभराचे उपवासी आहे, रात्री गाव झोपू दिलं. बापानं प्रेत उचललं आणि मायनं टिकाव खोरं टोपलं. दोघं स्मशानात गेले गोविंद भाऊ. रात्री 12 पासून पहाटे 4 पर्यंत खड्डा खोदून मुलीला दफन करून पहाटे 5ला आले. कालपासूनचे उपवासी आहेत. तांब्या तांब्या पाणी पिऊन दोघंही त्या कुडाच्या झोपड्यात बसलेन. लेकीच्या आठवणी काढून दुसऱ्या दिवशीच्या 5 वाजेपर्यंत रडत होते, तरी गावातलं एकही चौकशीला गेलं नाही. का फरक? शेळी श्रीमंताची, मुलगी गरीबाची. एवढा फरक धनाने पडतो. विठ्ठल पैसा वायाणी बकरी मरे तो बदेगा हमें जाने, गरीब की छोकरी मरे कोई न जाने. काटा छुपा आमिर को तो दौड़े लोग 1000, निर्धन गिरा पहाड़ से कोई न जाएगा. श्रीमंताला जर काटा बोचला, हजारो माणसं पाय बरा आहे का, पाय बरा आहे का, मरतात का काट्यानं माणसं. कास्तकाराच्या पायातला काटा आले का चितेत जळतो, त्याला काढायला वेळ नाही. पण श्रीमंताचा हे असंच आहे. बडवून की होतं बढाई, गरीब को पूछना कोय. जर आताही कोणी भारताचे प्रमुख संडास ते बाथरूम पायी गेले तर पेपरला पहिल्या पानावर येण्याची शक्यता आहे. काल अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी चाटेवाडीहून पंढरपूरला चालून मेला. कुत्र विचारत नाही. बडवून की होत बढाई, गरीब को पूछे ना कोय. अरे हनुमान कितनी गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोय. पूर्वीपासूनची वसिलेबाजी आहे महादेवराव. नाही तर गिरीधर पदवी कोणाला पाहिजे. अरे रात्रीचा आणला द्रोणागिरी आमच्या मारोतरावनं. द्रोणागिरी जो आणला रात्रीचा आणला. थोर केली ख्याती भरत भेटी सखी, थोर केली ख्याती भरत भेटी सखी. द्रोणागिरी कपी हाती आणविला. रात्रीचा द्रोणागिरी आणला हनुमानजीनं. त्याला कोणी गिरीधर म्हणत नाही. हनुमान कितनी गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोय. बड़ोन की होत बड़ाई, लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल. विभीषण को लंका, हनुमान जी को तेल. आणि ते दर शनिवारी, दररोज नाही. एवढा बाबांना कार्यक्रम केला, द्रोणागिरी आणला, तरी त्याला कोणी गिरीधर म्हणत नाही. आणि किसनरावनं नुसती करांगोळी, मी बडवणकी होतं बडाई याकरता सांगतो, नुसती करांगोळी लावली. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल या सगळ्या गोपाळ्यानं घामाघूम होईपर्यंत काठ्या लावल्या. काठ्या गोपाळ्याने लावल्या. आणि हे कॅमेऱ्याच्या वेळेला आलं बरोबर करांगोळी. काढा फोटो प्रशांत भाऊ. दुसऱ्या दिवशी पेपरला करांगोळीवाल्याचं नाव छापून आलं, गिरीधर लाल. काठ्यावाले गायब. अरे तेव्हापासूनचे वशिले आहे. बड़ोन की होत बड़ाई, गरीब को पूछे ना कोय. हनुमान कितनी गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोय. म्हणून पैसा वायाणी बकरी मरे. बस आपल्या लक्षात आलं असेल की जिथे धन आहे त्याला मानाला बोलवावं लागत नाही, आपोआप मान त्याच्या मागे येतो. धनवंताला. आता ही जोडी कायम झाली आमच्याकडे. गोविंद गोपाळाचे मेळी. आम्ही गोंधळी गोंधळी मस्त नावं जमली आहे. गोविंद गोपाळ. धनवंता लागी सर्व मान्यता है जगी. यस्यास्ति वित्तम स नरकुलिन स पंडित स सुतिमान गुणज्ञ स एव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणान कांचनमाश्रयन्ते. बस धनवंता लागी सर्व मान्यता है जगी. माय बाप बंधुजन सर्व मानिती, सर्व मानिती वचन. जवळ चाले मोठा धंदा, बहीण म्हणे दादा. बस माझ्या दादासारखा दादा नाही, दादासारखा दादा नाही, दादासारखा दादा नाही. दादाकडून एक दिवाळी चुकू द्या, मग दादाचा 7-12. तिच्या मैत्रिणी म्हणतात दिवाळी झाल्यावर 4-8 दिवसांनी, यंदा गेल्या नाही माहेरी. भाऊ आला नाही वाटतं तुमचा. कसा येईल का? पेटलं त्याचं सारं. त्याचीच लेकरं परळीच्या स्टँडवर भीक मागतात. काही नाही. एका दिवाळीत इतकं बिघडतं गोविंदराव. जवळ चाले मोठा धंदा,
तव बहीण म्हणे दादा, मात कहे सुत सपूत, पिता कहे पुत्र मेरा. हे सगळे कौतुक तोपर्यंत. नारी कहे घर के खर खंबन, पत्नी मान देते धनवंत पुरुषाशी, स्त्री लवटव करी कैसी, कुटका देखुनी शुनी जैसी. कोणाला? धनवंत पुरुषाशी. त्या धनाची झाल्या तुटी, स्त्री वसवसुनी लागे पाठी. आता नावडते तुमच्या गोष्टी, रागे उठे फडफडवणी. दिवसा पोराची तडतोडी वगैरे. हाती नाही फुटकी कवडीन, जळो गोडी जिन्याची. म्हणून पहिलं धन आहे, त्याच्या मागे येणारा मान आहे. पण या धनाच्या आणि मानाच्या बळावर ज्याच्या कृपेनं या दोन्ही गोष्टी तुला मिळाल्या, नामदेवराय म्हणतात त्याला विसरला हे बरं केलं नाही. कारण मृत्यू काळी ते आता भगवंताच्या कृपेनं हे तुला मिळालं. उभय लोकी उत्तम कीर्ती, कधी देव चित्ती राहिली. त्याच्या आशीर्वादानं हे एवढं मिळालं तुला. धन मिळालं आणि धन मिळाल्यामुळे मानही मिळाला. पण धनाच्या आणि मानाच्या बळावर ज्याच्या कृपेनं हे मिळालं त्याला विसरला, हे बरं केलं नाही. नाठविसी देवा, नाठविसी शब्दाचा अर्थ आहे विसरणे. न आठव मग नाठव. नाठवणे म्हणजे न आठवणे, न आठवणे म्हणजे विसरणे. आणि विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे. ज्याचा जो स्वभाव आहे त्याच्यात बदल होत नाही महादेव बाबा. मराठी भाषेत म्हण आहे की नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मेलं तरी नाही जात, मेल्याशिवाय कशाला. कुत्रा आणि पुचडी 6 महिना नळीमार, आखरी वाकेने वाके. 6 महिने शेपूट नळीत घाला तरी कुत्र्याचं वाकडच ते वाकडच. तसा स्वभाव. आदत ना मिटे आदती, आदत कब होना जाय. उंट गिराए दी कानन में, काटा चुण चुण खाय. उंट जर जंगलात गेला तर पहिलं काटेरी झाड पाहतं. त्याचा स्वभाव आहे. तयासी तो काटे भक्षावया, असं पाहिजे. मग उगच आहे का महादेव बुवा? नाही तर ते अर्ध म्हटलं की नुसतं पाहत आहे. मालाची पै पेटे, वाहता ते उंटे. तयासी तो काटे भक्षावया. कुत्र्याला चाटेवाडीच्या लोकांना बासुंदी खाऊ घातली बरं का महादेव बुवा. चाटेवाडीचे लोक उदार. कुत्र्याला बासुंदी खाऊ घातली 5 लिटर कुत्र्यानं पातेलं चाटून. चालता येईना कुत्र्याला. चाटेवाडून निघालं, किनगावला गेलं, तिथून पुढं लागलं अहमदपूरकडे जाताना. त्याला 1972चं हाड सापडलं जुनं. तर काहीच नव्हतं त्याच्यात, 72 सालचं हाड. तरी कुत्र त्याच्यावर तुटून पडलं. का? याला म्हणता स्वभाव. तयासी तरी त्याचे चित्त हाडावर. आता स्वभाव कळला तुमचा. स्वभावावर कीर्तन होईल. स्वानासी भोजन दिले पंचामृत, बासुंदी खाऊन निघालं तरी किनगावला गेल्यावर हाडावर तुटून पडलं. याला स्वभाव म्हणतात. तरी त्याचे चित्त हाडावरी. जवळच असतं गोचिड, दुधाच्या जवळ. तरी ते अव्हेरून गोचिड अशुद्धशी शवी. ज्ञानोबारायच्या भाषेत तिथंच आहे. दूधही तिथंच आहे. पण जवळ असून सुद्धा दुधाला स्पर्श करत नाही गोचिड. रक्त पितं. शिरसांडून रक्ता गोचिडी झोंबे. मला वाटलं होतं कुठंतरी थांबणार आहे. लागलं हुक लागलं. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोपळा. आपलं
स्वभावावर चाललं. आपला दोघाचाही स्वभाव बरोबर आहे. स्वभावावर चाललं. का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी परागु सेवी जे भ्रमरी येरा चिखलची उरे. बेंडूक म्हणजे चिखलाचा, हे स्वभाव आहे त्याचा, ते चिखलच खातं. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता. दुधाच्या जवळ गोचिड आहे परंतु शीर सांडून रक्ता गोचिड झोंबे. कावळे ढोपरा कंकर तितरा राजहनुचारा मुक्तापय बस. सुकराशी विष्टा माणसा अवकाश. मिष्टान्नाची त्यास काय गोडी. बस महादेव बाबा, ज्याचा जो स्वभाव आहे त्याच्यात बदल होत नाही. तसं विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे. पण कसाही विसरत नाही. दुसरीच्या आठवात पहिलीला विसरतो. दुसरीच्या म्हणजे भलतं डोक्यात आणू नका. दुसरीच्या सांगतो मी, ज्याच्याजवळ सायकल आहे, परिस्थितीनुसार प्रवासाचं साधन इतकं जप्त सायकलला चकचकीत ठेवतं, पुसून काढतं. चालता चालता चिखल लागला महादेव बाबा तर सायकल खांद्यात अडकवतं आणि हे चिखलातून जातं. इतकं जप्त. पण परिस्थिती अनुकूल झाली, बुलेट गाडी आली. 6 महिने झाले सायकल कोपऱ्यात धूळ खात बसली. आता बुलेटच्या आठवात सायकलचा विसर. याला म्हणतात दुसरीच्या आठवाने पहिलीचा विसर. बस भलते डोकं, हे बुलेटनं सायकल चाललं आपलं, भलते डोके चालू नका होईन बाबा. लहानपणी बाळ आईला एवढं आठवतं. जेवण करायची आई, गुरुजी रागावले आई, कोणी मारलं आई, पैसे लागले आई, आई 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 कुठपर्यंत? सुपारी फुटेपर्यंत. एकदा सुपारी फुटली गोविंद भाऊ की आई विसरतं. मग आलं इकडून तिकडून की आई, अरे कुठं गेली ती? आता आई बंद झालं. ती कुठं गेली? अरे ते बेसन पीठ नाही घरात, पाहुणे येणार आहे दुपारी म्हणून दळायला लागली. काय गिरण्या पेटल्या का गावातल्या म्हातारे? अरे पायलीच्या पायली दळून लहाण्याचा मोठा केला. एक दिवस नाही म्हणला मम्मी तुला थकवा बी, जास्त बडबड करशील तर वृद्धाश्रमात नेऊन घालील. आता का? आता पत्नीच्या आठवात आईचा विसर, बुलेटच्या आठवात सायकलचा विसर, विषयाच्या आठवात परमेश्वराचा विसर. म्हणून धन मान बळे याच्या आठवणी तू ज्याच्या कृपेनं हे मिळालं त्याला विसरला. बरं केलं नाही का? धनमान बळे पाहून घेतो थोडं. नाटविषयी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. आणि तू जर आता देवाला विसरला ना मग तुला शेवटच्या दिवशी विष्णूचे दूत येणार नाही. मरण म्हणजे 4 दुःखाचं एकत्रीकरण आहे बाबा. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. अनुताप म्हणजे ज्याला खाली टाकण्यात येतं ना महादेव बाबा, त्याला संपूर्ण जीवनाचा चित्रपट दिसत असतो. कळायला लागल्यापासून काल सायंकाळपर्यंत मी काय केलं हे सगळे दिसतं त्याला. मग त्याला पश्चाताप होतो. आमच्या संतांच्या भाषेत, काय जन्म येऊन या केली म्या जोडी, आची घडोघडी चित्ता येतो आठव. 85 वर्षे जगलो देवा पण पंढरपूरला गेलो नाही. याचं नाव अनुताप. कधी खाली टाकल्यावर अनुताप जन्मे. आता मी मरणार आहे, परिवाराचं बायका मुलाचं कसं होणार हे मोहजन्य. विश्लेषण त्याला ताटातुटीचं म्हणतात. जीव जाण्याचा प्रयत्न करतो आणि शरीर त्याला धरू ठेवतं. शरीर सोडत नाही. आपण म्हणतो ना 5-6 तास झाले खाली टाकून पण जात नाही जीव. अरे जीव जायचा प्रयत्न करतो पण शरीर सोडत नाही लवकर. त्याला जाऊ नको जीवा, जाऊ नको जीवा, जाऊ नको. तुझ्या माझ्या संगती करून सखे लागती विश्वजन. हे लक्षात ठेवा. तू माझ्यात आहे ना म्हणून मी कोणाचा मामा, कोणाचा काका, कोणाचा पती, कोणाचा आजोबा हे तुझ्यामुळे. एकदा तू गेला अगा देहीचा अग्नी गेला, देह नवेगा चिखलवला. मग तुम्ही ज्या बंगल्यात 70 वर्षे राहिला तुमची पोरं नंतर तुम्हाला 7 तास सुद्धा ठेवत नाही. काढा काढा म्हणती यासी सोगोत्र सारे करीती विचार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. तेव्हाचं जे दुःख आहे ते विश्लेषण ताटातुटीचं. पहिलं अनुताप,
नंतर मोह, नंतर विश्लेषण आणि शेवटी असते ते आगामी. आगामी म्हणजे पुढे होणारे कार्यक्रम. महादेव बाबा आता अगदी थोडी वेळ राहिलेली असते. ती लक्षणं लक्षात घ्या. पाय गार पडलेले असतात, त्याला कंठगत प्राण म्हणतात. तुमच्यावर माझ्यावर सर्वार वेळ आहे ही लक्षात ठेवा. पाय थंडे पडलेले असतात. 4-2 मिनिटाचा तो पाहुणा. ती लक्षणं आहे त्याची. पाय थंड पडलेले, छातीमध्ये उष्णता, इकडचं गार, कंठगत प्राण, इथे प्राण. आणि मग तेव्हा पापणे हलवत नाही, वाचा गेलेली असते, रडताही येत नाही. डोळे फक्त खालच्या पापण्या वल्या झालेल्या असतात. समजायचं एक 4-4.5 मिनटं राहिलं हे शेवटचं लक्ष. ते सारखं वर पाहतं. याला म्हणतात आगामी. आगामी म्हणजे पुढे होणारे कार्यक्रम. पापणी सुद्धा हलवत नाही, ते त्याला दिसतात. त्याच्याकरता आलेले यमदूत. चला उरका, सारखं तिकडे पाहतं. यमदूत फक्त दोघाला दिसतात महादेव बुवा. गावातल्या कुत्र्याला दिसतात, नाही तर ज्याच्याकरता आले त्याला दिसतात. स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्र निघालं, पण येमपुरीपासून पुण्य संपल्यानं कुत्र वापस आलं. बाकीचे तर सगळे पडले, भाऊ मागच पडले, द्रौपदी मागच पडली, शेवटी कुत्र सोबत होतं, पण येमपुरीपर्यंतच. तिथून कुत्र वापस आलं. पण यमदूत कसे असतात हे बघून आलं. म्हणून यमदूत पाहण्याची दृष्टी कुत्र्यांना आहे. त्यांना दिसतात. कसं ओळखायचं? ज्या दिवशी कुत्रे विव्हळतात. रोज का विव्हळत नाही, त्या दिवशीच का विव्हळतात? अरे बोबडी वळते, त्याचं उत्तर आहे ते. एखादा भित्रा माणूस जर संडासमध्ये गेला, झुरळ जर दिसलं तर ते झुरळ नाही म्हणत, जुजू 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 करतं दरवाजा तोडून बाहेर यायचं. ती अवस्था कुत्र्याची गोविंद बाबा. कारण त्यांना यमदूत प्रत्यक्षात दिसतात. आणि ते अकराळ विक्राळ भयानक यमदूत पाहिले की हे प्रयत्न करतात भुंकण्याचा, पण बोबडी वळल्यामुळे भुंकता येत नाही. वो 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 वो, हे त्याचं कारण आहे. आणि माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा आहे का? लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यापर्यंत सगळे कुत्रे विवळतात. मग एक म्हातारं 80चं 82च्या म्हाताऱ्याजवळ जातं. आबा काय नाना, अरे कुत्री रडायला लागली गावात. हो, जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून. असे समजायचं यमदूत आलेले आहे. यमदूत कुत्र्यांना दिसतात अथवा ज्याच्या करता आले त्याला दिसतात. ते सारखं वर पाहतं. त्याचं वर्णन आहे महादेव बाबा. अकराळ विक्राळ काळे कुट्ट, त्यांचं वर्णन 1-2-4 ओव्या सांगतो. अकराळ विक्राळ काळे कुट्ट, निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढती. हे लक्षात येतं ना? नाही वालं काय होतं? त्यांचं वर्णन केलंय. अकराळ विक्राळ काळे कुट्ट, बाबळीच्या खोडासारखे, निर्दय निष्ठुर. त्यांना दया नाही. आणि बरं झालं दया नाही, नाही तर तिथेही दयेचा अर्ज केला असता. माणसाने नातवाचं लग्न आहे, आता थोडं वेळ थांबा, नाही त्या यमासी करुणा. बस जमलं जमलं, आपलं हे जुळलं म्हणजे बस झालं. निर्दय निष्ठुर निगर घट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढती. बरं काय हायवे आहे का? बिकट मार्गी काटे कुटे, ठाई ठाई खड्डे मोठे, दंशती सर्प विंचू कोठे, ऊर्ध्वमार्गे ओढती. मग मार्गात काय चहा पाणी आहे का? हिंस्त्र पचू लचके तोडती. वर्णन जायचं आहे, आपण जाऊ प्रशांत भाऊ. दे वर्णन. हिंस्त्र पशु लचके तोडती, क्रूर गिधाड बोचुनी खाती, रक्तबंबाय ऐशा रीती, दया कोणा येईना, दूर राहिली नाती गोती, राज्य वैभवती संपत्ती, पडला यमदूता हाती, असहाय्य आणि एकटा. मग त्याला उभं करतात तिथं यमधर्माच्या पुढं. चित्रगुप्तानं लिखाण केलेलं असते ते तिथं जाय, वही खातं घेऊन बसलेलं.
फक्त चित्रगुप्ताला 1-2 तास सुटी आहे. 7 ते 9 कीर्तनात बसला ना, त्याला सांगितलं या वेळेला ते झोपून बसलं तरी त्याचं काही लिहायचं नाही. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. मजा येते. असं पाहिजे. नाही तर बुवाचंही तेवढंच टिपण, टाळकऱ्याचंही तेवढं टिपण, तेच प्रमाण घासून घासून. कथेच्या वेळेची आज्ञा नाही. या वेळेला चित्रगुप्त तुमचं लिखाण करीत नाही. तुम्ही इथं झोपून बसा 2 तास तरी आदेश दिला या वेळेला लेखणी बंद कर. श्रवणाच्या मिसे मग बसलं ना ते. आता लिहायचं नाही काहीच. नाही तर बाकी नित्य काळ गणना करी आयुष्य. कथेच्या वेळीची आज्ञा नाही. ते सगळे लिखाण चित्रगुप्त करतो. मग चित्रगुप्ताला यमधर्म विचारतात, काढा याचं. वेळी कमी असल्याने त्यानं लगेच काढलं. महाराज अतिशय वाईट. म्हणजे श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा शुद्धीवर नव्हतं. असं आहे का? मग लाल डोळे करून यमधर्म विचारतो, कारे केशवासी चुकले. कान डोळे मुख संताची संगती हे एका खडीचे अभंग आहे. त्याचं टोक की त्याचं पहिलं. यमधर्म पुसे तया दोषी अशी कार्य केशवाशी चुकले ती. चुकलेतीवर थांबलं ना. मग चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती. पाहता काय घरी जाऊन वाचून घे ना तिथे. बस बस. कारे केशवाशी चुकले ती. मग दूतांना बोलवतात, चला शिक्षा द्या, याला शिक्षा द्या. मग ते यमदूत 2 हात धरतात. इकडून 1 धरतो, इकडून 1 धरतो. अशी पत्र तारू खैराचे इंगळ वा वा निगतवती ज्वाळ तैलपाके. अशी पत्र म्हणजे त्याला खिळ्याचं वन म्हणतात. खिळ्याचं वन. खिळे तीक्ष्ण खिळे असतात आणि त्या खिळ्याहून त्याला चालवतात. आरपार पायाला छिद्र पडतात. आरपार काय म्हणतील, काय बाता मारता महाराज. पार 8:30 वाजून गेले ना आरपार छिद्र पडतात पायाला. रे पायाला छिद्र पडायचं कारण काय? डेड बॉडी तर आमच्या जवळ आहे आणि तिथं कोणाच्या पायाला छिद्र. हो तुमचं बरोबर आहे. हे अंत्यसंस्कारासाठी तुमच्या ताब्यात दिलेलं आहे हे शरीर. पण जीवात्म्याला तिथं दुसरं शरीर मिळतं ते भोगण्यासाठी. ते तयार आहे. तुम्ही काहीच करू नका. तुम्हाला खोटं वाटत असेल महादेव बाबा तर तुम्ही आजारी पडा, दवाखान्यात जा. तुमचा 10,000चा ड्रेस असू द्या ना अंगावरचा तरी काढून ठेवावा लागतो आणि त्यांचा झगा घालायचा दवाखाना. झगे तयार आहे तसे वर झगे तयार आहे. शपथ खोटं नाही. हे तुम्ही काहीच करू नका. फक्त तुम्ही आजारी पडा. डॉक्टर साहेब झगा घालतात तुम्हाला. तसं तुम्ही मरा. तिथं आपला झगा तयार आहे. ते तयार आहे तिथे. ते डेड बॉडी इथे, जीवात्मा गेल्यावर ते शरीर तिथे. मग 1 हात इकडून धरतो, 1 हात इकडून धरतो. अशी पत्र तारू खैराचे इंगळ खिळ्याचं वन. आर पार छिद्र पडतात पायाला आणि पाय चाळणीसारखे छिद्र पडून झाले की मग त्याला खैर नावाच्या लाकडाचे निखारे. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. त्याच्याहून चालवायचा. त्याच्याहून चालवून झाला. तेलाच्या तापलेल्या कढईत भजा टाकतो तसा टाकायचा. निगता ते ज्वाळ तैलपाकी आणि मग त्याच्यातून काढायचा. वेदना तेवढ्याच होतात जेवढ्या इथे होतात. फक्त तिथला प्राण जात नाही. ते भोगण्यासाठी जगा आहे. हे जगा लक्षात ठेवा. वेदना तेवढ्याच आकांत करता येते. निगता ते ज्वाळ तैलपाकी. त्याच्यातून काढला की मग तापल्या जमिनीहून चालवायचा. तप्त भूमीवरी चालविती पायी. त्याच्याहून चालवून झाल्यावर लाल खांब असतो लोखंडाचा लाल झालेला. अग्निस्तंभाबाई कवटाळती
आणि मग प्रश्न आहे तेव्हा तुझं रक्षिता. आता 2 प्रश्न झाले आपल्या, 8:45 झाले. पहिला प्रश्न, धनमान बळे नाठविसी देवा, मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? तो देवाला विसरल्यामुळे विष्णुदूत येणार नाही, तुझ्यासाठी यमदूत येतील आणि ते जेव्हा तुला तिथे ताडण करतील तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? धनमान बळे नाठविसी देवा, मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? आणि यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? हे दोन्ही चरणाच्या उत्तरार्धातले प्रश्न. कोण आहे, कोण आहे, कोण आणि काय प्रश्नार्थक असते, प्रश्नचिन्ह द्यायचं. मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे आणि यमाचे यमदूत ताडण करतील तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? महाराज 8:45 झाले, कोण आहे, कोण आहे, कोण आहे? तुम्हाला काय वाटतं आम्ही काय आकाशातून पडलो का? मग अरे माय आहे, बाप आहे, अरे हे तोपर्यंत आहे. माय बाप कोण आहे, कोण आहे? 8:45 झाले. तुम्हाला काय वाटतं आम्ही काय आकाशातून पडले? मग डॅडी आहे, मम्मी, अरे तोपर्यंत आहे भाऊ. इंद्रिये जोवरी वाहताती, माय बाप बंधू तोवरी सोयरे. रोजचे कीर्तन 7 ते 9 आहे, 4 दिवस. उद्यापासूनच्या 8 ते 10 आहे. मोहगावच्या सप्ताहामुळे समझोता करून घेतला. हो खरं आहे. हा ना, खरं आहे ते, खरं आहे. पण आम्ही बरोबर आलो, 6:45 आलो. ठीक आहे, दाखवतो मी. पहिल्या वर्षी करतंय, दुसऱ्या वर्षी भजन करतं, तिसऱ्या वर्षी तो फोटो उचलून टाकून देतं बाजूला. झालं. बापासाठी अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा म्हणून रमाकांत असेल नाही तर व्यंकटराव असेल. तुमचे वडील 4 दिवसापासून वैकुंठात आनंदाचे अश्रू ढाळत असतील की आमच्या लेकराने आमच्यासाठी केवढा सोहळा केला. आता दोन्ही आहे. आहा कटकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. तुका म्हणे पितरो आशीर्वाद देती कल्याण इच्छिती, तया कुळा. म्हणून आनंद. हातवर हातवर. त्यांच्या वडिलाला आनंद होत असेल. व्यंकटरावची आपलं जय जय रामजीची आई भेटली मला. बाबा एक 10 वर्षाचा असतानाच गेला आणि हाही गेला. मी म्हटलं आता डोकं फोडलं तरी ते येत नाही, पण ती दोन्ही मुलं व्यंकटराव आणि रमाकांत भाऊ यांच्या रूपात पाहायचं आणि आपलं समाधान मानायचं. हातवर. हा, एका तालात विठोबा. मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे आणि यमाचे बंधन बैसे माता तेव्हा तो रक्षिता कोण आहे? अहो कोण आहे, कोण आहे, काय माय आहे, बाप आहे, अरे आहे, पण हे तोपर्यंत आहे. इंद्रिये जोवरी वाहतात, जोपर्यंत तुझ्या इंद्रियामध्ये पाठवे शक्ती आहे, दुसऱ्याची गळी घसरून यांची खळगी भरण्याची ताकद आहे,
तोपर्यंत सगळे तुला मानणार आहे. मग मग नाही, एकच श्लोक सांगतो, माता निंदती नाभिनंदती पिता. इथून सुरुवात होते. जी माय माझ्या दादासारखा दादा नाही, दादासारखा दादा नाही म्हणत होती, सुरुवात तीच करते. हे लहानपणी मेलं असतं तर बरं झालं असतं. माता निंदती नाभिनंदती पिता भ्राता न संभासते भृत्यक कुप्यते नानुगच्छति सुता कांताच नालिंगते. एवढं बिघडतं. माता निंदती नाभिनंदती पिता भ्राता न संभाषते भृत्यक कुप्यते नानुगच्छति सुता कांताच नालिंगते. एवढं बिघडतं. तो वरी इंद्रिये जोवरी वाहताती माय बाप बंधू तोवरी. जोवरी चळण गा तोरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाच्या काजा इंद्रिये मावळली आला बागुल आजा. बस याचं भाषांतरच आहे. इंद्रिये जोवरी वाहताती माय बाप बंधू तोवरी सोयरी. सोयरे असू द्या, माय असू द्या, बाप असू द्या, बंधू असू द्या, हे तोपर्यंत. नारी कहे घर के घर खंबन चाचा कहे मेरा लायक भतैया. काका म्हणतो माझ्या पुतण्यासारखा पुतण्या नाही. बायको म्हणती घराचा आधार आहे. माय बाप म्हणतात कुळाचा गौरव आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या खिशात लाल रुपया आहे. लाल लाल म्हणजे 2 वर 3 शून्य. एकदा ते गेलं की सगळे दूर जातात. सगळे दूर. जब पास तुम्हारे पैसे सब पूछते है कैसे. पैसे संपले की कैसे म्हणणारे कोणी जवळ येत नाही. अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते हैं. 2 शब्द लक्षात ना. अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते हैं. बोलवायची गरज नाही. म्हणून तो वरी माय बाप बंधू सोयरे तोपर्यंत. मग तो लांबचा सोयरा शोधत शोधत येतो. ते का आमच्या मेवण्याच्या मेवण्याच्या मेवण्याचे मेवणे इथून वेल्डिंग करतं ते. पैसा संपला. चुलत भाऊ सुद्धा म्हणतो नाही सक्के नाही आम्ही. त्याचा बाप न माझा बाप भाऊ भाऊ होते. आम्ही इतकं लांब जातात ते. बस म्हणून तोवरी माय बाप बंधू तोवरी सोयरी इंद्रिये जोवरी वाहताती. महाराज सोयऱ्याचं जाऊ द्या, माय बापाचं जाऊ द्या. एकच ओवी नाथांची. माय बापाची पडो वाट स्त्रियसी होईल हृदय स्फोट बाळाचा शोषल कंठ पिटीले लाटतेने दुःखे. माय बापाचं जाऊ द्या महाराज, पण मी गेल्यावर मंडई नाही जगायची महाराज. म्हणजे कशी आहे तशी कोणालाच नाही भेटली महाराज. आहे कशी अहिल्या द्रौपदी सीता तारा त्यामध्ये माझी 5वी धरा. जगायची ना. अरे हे पाय एक रफार तवर घ्या, एक ओला र लावा. बरं का महादेव बाबा मजा सांगतो. ओला र तर पतिव्रता होते आणि तवर रफार पतिवर्ता होते. पतिवर्ता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता आणि हे पतिवर्ता तिची पतीवर सत्ता. म्हणून तर काही काही घरी हे सप्ताहाचं जे मंडळ आहे का नाही दर सालचं गावोगावी असतं ते बिचारे पावती फाडून आणतात किनगाववरून. मग हनुमानजीच्या मंदिरामध्ये 5-10 असतात ते नेहमीचे कार्यकर्ते चंदन माळा तुळशीच्या टोप्या घालून आणि मग म्हणतात का रे नारळ फोडला पण पहिलं कुठं चालता वर्गणीला. चला ना ते बरं आहे ते घर. आले या वर्गणीला आला. हो माहिती आहे चांगले कामं करता बाबा तुम्ही. आम्हाला तर मरायला फुरसत नाही पण तुम्ही सप्त्याचे कामं करता. किती आहे आमच्याकडे वर्गणी? 5,000. काहीच हरकत नाही. काय देवानं कमी केलं नाही. बसा.
आपण पुन्हा हेलपडा कशाला देऊन टाका ना, तेवढीच अडचण आहे. काय अंबाजोगाईला गेली ती, अंबाजोगाईला गेली ती आल्यावर याला म्हणतात बाई बाई सब कोई कहे रे बाबा कहे ना कोय, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. हा ना महादेव, याचं काही चालत नाही, याचं काही चालत नाही. बाई करे सो होय ही पतिव्रता. ते नुकतं लग्न झालं तिकडची गोष्ट बरं का, कोण्या गावाला घडलं हे अजिबात विचारू नका, कायला तेच आहे. कुठं ही गोष्ट सांगितली कोण्या गावची, अरे काय घेणार त्याचा. यत्र लोके परीक्षणानाम बुद्धी साम्याम इति दृष्टांत. पटवून देण्याकरता केल्या जाणाऱ्या युक्तीला दृष्टांत म्हणतात. तो खराच पाहिजे असा नाही, युक्ती आहे ती. कधी एकांगी, कधी सर्वांगी, कधी अतिशोक्ती, कधी वस्तुस्थिती. दृष्टांत कधी एकांगी असतो. मम्मी, मुंबईतली गोष्ट, काय रे पिंट्या, दूध कसं असतं, बगड्यासारखं असतं. गेलं पातेल्यात आणि आलं वापस. काय लबाड बोलते मम्मी, काय त्याच्यात पंखही नाही, पायही नाही, चोचही नाही. गाढवा, इथं पंख पाय न चोच नाही घ्यायचं, फक्त रंग घ्यायचा. याला एकांगी दृष्टांत म्हणतात. पांढरं असतं म्हणजे बगड्यासारखं. आता कळलं तुम्हाला. म्हणून हे पटवून देण्याकरता युक्ती आहे प्रशांत बाबा. नुकतंच लग्न झालं, ते ऑफिसला जायचं कामाला. याला वाटलं आपण हे पा, तुम्ही जर अन्नाचा कण घेतला नाही मी तशीच राहील असं वगैरे वगैरे. 8-15 दिवस गेले. विठ्ठलराव हे नीट ऐका. याला वाटलं एक दिवस परीक्षाच घ्यावीची. सकाळी 10ला ऑफिसला निघालं हे. अहो कालची एकादशी होती, द्वादशी सोडून जा. मी आज जेवणार नाही, मी तशीच राहील बरं का, पाणी घेणार नाही. ते तुझं तू बघव. अहो मी सांगितलं ना आज जेवायचं नाही मला, मग मलाही जेवता येणार नाही. तू तू ठरवते. न जेवताच गेलं हे. गेलं इकडच्या रस्त्याने, घर लांब होतं असं. आलं मागच्या रस्त्याने, ही दारात बसली होती. हे मागून आलं वरच्या माळवदावर जाऊन बसलं. हिला वाटलं गेलं ऑफिसला. 10:30 ते 5:30 आपलंच राज्य. महादेव बुवा, मग हिनं स्वयंपाक सुरू केला. हे माळवदावरचं म्हणलं, ही तर दिवसभर काही खात नाही म्हणली ना, आतापासून स्वयंपाक कसा. तयार झाला भात. 9 वाजले ना, कुठवरचा भात शिजवता बस. कुठल्याचा. हो प्रशांत भाऊ, भात तयार झाला. दहीवाली आली तिकडून, रस्त्यालाच होतं क्वार्टर. दही घ्या, दही दही. कसं दिलं, शेराचं गाडगं रुपयाला. सगळे भाव सारखे, डोकं चालू नका. महादेव बुवा शहरभर दही घेतलं. ते माळवदावून बघतं ना, अदलीचा भात. त्या भातात दही खाऊन संपवलं तिनं 11:15ला. हा म्हणला वा माऊली, जेवत नाही म्हणली दिवसभर, अन्नाचा कण नाही घेणार म्हणली, न अदलीचा भात न शेराचं गाडगं. बसली दारात पुन्हा. आता क्वार्टर होतं रस्त्याला बरं का महादेव. शेंगाचा गाडा आला. शेंगा घ्या, शेंगा. कशा दिल्या, रुपयाला पावशेर. भाव सारखे. पावशेर शेंगा घेतल्या, त्याही चावल्या तिनं. अर्धा तास संपल्या. मग ऊसवाला, ऊस घ्या ऊस. कसे दिले रे, रुपयाला 2. ऊसही घेतले तेही खाल्ले. पेड्यावाला आला. पेढे कसे दिले, रुपयाला पावशेर. भाव सारखाच आहे. पावशेर पेढे, 2 ऊस, पावशेर शेंगा, अदलीचा भात न शेरभर दही. एवढं संपवलं दिवसभरात. आणि पुन्हा 5 वाजता, आता 5:30ला पती येते ऑफिसमधून. पतिव्रतेचा आव आणून दारात पतीची वाट बघत बसली. हे उतरलं, मागच्या रस्त्यानं गेलं ऑफिसला. ऑफिसला गेलं पहिलं आणि बरोबर 5:45ला आलं. 5:30ला ऑफिस सुट्टे, शंका येऊ नये. आल्याबरोबर महादेव बुवा ही उठली, बॅग घ्यायला धावली. हा माग. आता ज्यानं डोळ्यानं प्रकार बघितला होता, लाल डोळे करून घरात आलं. काय, कारण कचेरीत होतं नोकरीला.
मला वाटलं काहीतरी भांडण झालं वाटते मोठ्या साहेबाजवळ. कशी काय झाली कचेरीची मात, शेराचं गाडगं अदलीचा भात, हा म्हणला. गोविंद भाऊ हिला वाटलं आपली यादी सापडली. लाल डोळे करून होत ते. अहो मी खरं प्रेमानं विचारते, खरं सांगा, रुपयाला पावशेर शेंगा, खरं सांगा. अहो लग्न झालं 15 दिवसापूर्वी आपलं, तर असे नाही बघितलं तुम्हाला ढुसमूस. रुपयाला 2 ऊस. शेवटी हो ना 9 वाजले. मग शेवटी ए पा, मी तुमच्या पाया पडते, सरळ सरळ विचारते, असं का बोलता वेडे वाकडे, रुपयाला पावशेर पेढे. त्याला वाटलं महादेव भाऊ हे सगळं मी केलं, हे तर कचेरीत होतं दिवसभर, याला कसं कळलं. म्हणून शेवटचा प्रश्न, अहो तुम्ही जे जे नाव घेतलं ते सगळे दिवसभर मीच केलं, पण तुम्हाला कचेरीत कसं कळलं. अरे मी माळवदावर होतो, तुला खाली कसं गिळलं. आपला तवर रफार चालू आहे. विठ्ठल म्हणून तू किती पतिव्रता ते एवढं सोपं नाही. सती जायचा प्रकार असतो ते बरं झालं बंद झाला, नाही तर ते फार मोठा विधी सती जायचा. पूर्वी पती मरण पावला म्हणजे तिला राहण्याचा अधिकार नाही, तिला हिरवं पातळ नेसवायचं, हिरव्या बांगड्या, पतीच्या शेजारी बसून आंघोळ घालायची, बँड लावून, कुंकवाचा मळवट भरायचा मावल्याने. ती पुढं, पतीचं प्रेत माग, हात जोडून प्रेताच्या पुढं. सगळ्या गावातल्या मावल्यान पुरुष तिच्या पायावर डोकं ठेवायचे. का? तुका म्हणे पतिव्रता देवावरी सती जायला चालली. तिथं गेल्यावर 3 दगडाची चूल मांडायची स्मशानभूमीत. त्या मडक्यातला जो अग्नी असतो तो त्या 3 दगडात टाकायचा, त्याच्यावर थोडं सरपण टाकायचं आणि त्याच मडक्यामध्ये भात शिजवायचा. स्मशानात पतीच्या डेड बॉडीजवळ बसून तिनं खायचा. मग पतीचं प्रेत चितेवर ठेवायचं. मग हिला परवानगी. 3.5 प्रदक्षिणा उलट्या करायच्या हात जोडून. 3.5 प्रदक्षिणा उलट्या झाल्यानंतर चिता पेटवायची. मग हिला सर्वांच्या साक्षीनं आता, मग सगळे लोक म्हणाले आता परवानगी, चला टाका उडी. आणि उडी टाकताना जर तिनं डोळे बंद केले तशीच घरी वापस आणायची. का? घाबरली, तुझं प्रेम पतीवर नाही शरीरावर आहे. उडी घालायच्या वेळेला फक्त पतीचं स्मरण करून आठवून एक आठवणी एका उडी घाली म्हणे तुका. एवढं आहे, एवढंच उपाय का ते. मग लक्षात घ्या, काही समाजामध्ये महादेव बाबा पती मरण पावला म्हणजे पत्नीनं डोक्याचे केस काढायचे, केस ओपन करण्याची पद्धत आहे. आणि केस हे महिलांचं सौंदर्य आहे. तर त्या प्रथा बंद झालं ठीक आहे, पण एवढं जरी तुझं तिच्यावर प्रेम असलं तरी तिचे डोक्याचे केस काढताना तिला आनंद नाही, रडत असते. ते केस देता
अरे जिला मालकीन समजला ते जसं जसं म्हणल तसं तसं वागला. जसं जसं म्हणल म्हणजे पुन्हा एक कीर्तन होईल. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगवद्बोधे देह तुझ यार पिला तुझ म्या फुलवरा बांधिला. बस मग ती आली की पहिली सुरुवात असते तुमची व्याली. आता व्याली महादेव बुवा जनावराला शब्द आहे. गाय व्याली, म्हैस व्याली, शेळी व्याली. हे नवऱ्याला म्हणती तुमची व्याली. म्हणजे तुमची आई नाही म्हणत, तुमची व्याली, तुम्हाला व्यालेली. काय झालं? माझे डोळे ओ पेटली. डोकं उठवलं तिनं. मग वेगळे निघता संसार करीन नाही तरी प्राण देते आता. हे इतकं आधीन गेलेलं असते. थांब थांब थांब, फक्त 12 तास थांब, रात्र जाऊ दे. सकाळी उठून अरे हा जुना माल आहे भाऊ, मुरलेलं लोणचं आहे. मला माहित आहे किती स्टॉक आहे, म्हणून तर मी तिकडे पाहतो. सकाळी उठून वेगळ्या निघेन. नेहमीच म्हणता तुम्ही वेगळ्या निघन. खरं कशावरून? तुझी शपथ. वाहतो तुझी आन निश्चयसी. अर्जीच्या ताब्यात जाऊन म्हातारी माय वृद्धाश्रमात नेऊन टाकली. म्हातारा बाप अनाथ आश्रमात नेऊन टाकला. तुझी लग्न व्हायची बहीण तिचा त्याग केला, ती शेळावळी गावातल्या. तुझा भाऊ त्यालाही तिच्या म्हणण्यानुसार काढून टाकला आणि तो गुरं वळतो गावात. मग तुझ्या घरात सासू सासरा मेवणी आणि मेवणा एवढा गेला ताब्यात. आणि ती जसं म्हणल तसं ऐकत आला. पण लक्षात ठेव, शेवटच्या दिवसी तेही केस देता रडत असे. सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कामता. महाराज आता जवळजवळ जवळजवळ घेऊ आपण. जवळजवळ कोण आहे कोण आहे 2 प्रश्नाचं मी विचारलं, तुम्ही विचारल्यावर सांगितलं माय आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, बायको आहे. पण शेवटी सगळे कळलं शेवटच्या दिवसाला कोणी नाही. मग शेवटच्या दिवसाला उपयोगी येणारासाठी आम्ही काय केलं पाहिजे? जो उपयोगाला येतो ना त्याला शरण गेलं पाहिजे. आतापर्यंत जेवढे सांगितले ना हे माध्यान्ह काळच्या उपयोगाचे आहे. माध्यान्ह काळ श्रीखंड बासुंदीन लाडून गुलाबजाम तेव्हा सोयरे पाहुणे सगळे. पण अंतकाळ आल्यावर यांचा उपयोग नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. नवे मानवाचा जन्म मिळाला ते पुढचे जन्म संपवण्यासाठी. त्याला जन्माभावरूप मोक्ष म्हणतात. मग ज्याच्यामध्ये ही क्षमता आहे त्याला शरण जा. फायदा स्वप्नी जन्म मरण नाही. पुन्हा जन्म नाही म्हणून मरण नाही. यमाचे यमदंड का? मरावं लागलं म्हणून. मरावं का लागलं? जन्म झाला म्हणून. मग ज्याला शरण जा म्हणतो ना ते जन्माची कारणं संपवतो. जन्माची कारण कर्म आहे, जन्माची कारण वासना आहे. मग दही दूध ताक लोणी चोरलं भगवंतानी. त्याच्यात एक पुन्हा शब्द लक्षात घ्या. माझ्या मीपणाचा करुणी फराळ उरले खावयासी पैसला सकळ. ऐसा भुकाळ व्हा नंदाचा गोवळ. यासी ग्रासितानं पुरे माझा खेळेवो. आता काय देऊ नसता जवळी. कर्मा अकर्माच्या घेतल्या कवळी. विषय वासना त्या ग्रासिल्या निमिषमेळी. वासना संपवली, कर्म संपवलं. जन्माची ही कारण आहे. अगा कर्मे जई उरावे तई ती सुखदुःखी फळावे. तया ते भोगावया यावे. देहा एका ते कर्मही संपवलं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे.
वासना संपवली. जन्माची कारण भगवान संपवतो. कारण जन्माचं संपलं म्हणून जन्म संपला, जन्म संपला म्हणून मरण संपलं, आणि मरण संपलं म्हणून यमाची यमयातना संपली. स्वप्नी जन्म मरण नाही, नाही जाताची शरण. हे तुम्ही सांगता नामदेव महाराज का तो स्वतः? अरे तो स्वतः आहे म्हणतो, जो मज होय अनन्य. जमला. आता जमली मिळवणे. मीच म्हणतो असं नाही, तो स्वतः सांगतो, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. म्हणून विष्णुदास नामा जाताचे शरण. स्वप्नी जन्म मरण नाही, नाही यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? सवयीप्रमाणे बरोबर आहे. चाल राहिलेली आहे. माऊलीचं भजन होईल, चाल होईल. अतिशय सुंदर नियोजन. अतिशय सुंदर. व्यंकटराव रमाकांत, स्वर्गातही तुमच्या पूजने पिताजींना आनंद व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही काहीच करू नका. शेवटच्या श्वासापर्यंत दोघंही भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करा, बस. दुसरं काही. मी नेहमी सांगतो प्रशांत भाऊ, मायबापाला अपेक्षा नाही तुम्ही सेवा करावी. अरे मग मायबापाची अपेक्षा काय आहे? मायबापाची अपेक्षा आहे माझी मुलं गुण्या गोविंदानं राहावी. भावाभावाचं जीवापाड प्रेम पाहिलं ना, मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जगतील त्या आनंदानं. आणि रोजची भावाभावाची भांडणं पाहिली की 4च महिन्यात मायबाप जगाचा निरोप घेतील. आणि म्हणून किती आपण आठवणी काढल्या तरी ही उणीव तुमच्या वडिलाची कोणी भरून काढू शकत नाही. ती नाही. प्रेम बापाचं दिसत नाही, मायचं दिसतं. आजारी पडा, दवाखान्यात बेडवर बसलेली माय, मुलाला पेशंटला झेंडू बाम लावून देणारी, चमच्यानं दूध पाजणारी, पोहे खाऊ घालणारी, हातपाय चेपून देणारी, गोळ्या औषध, हे सगळे समाज दिसते. माय त्या पेशंटजवळ बसलेली आहे. पण त्याच वेळेला दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत टेन्शनमध्ये दिवसभर बाप नुसत्या यरझारा घालतो, तो समाजाला दिसत नाही. बापाचं कुठं प्रेम कमी आहे? व्यंकटराव रमाकांत, तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं खूप मोठे व्हा. तालुक्यात तुमच्या पाठीवर शाबासकीची थापही पडू द्या. पण जय जय रामजीच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही भाऊ, एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. म्हणून गए हुए कभी आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है, त्याला म्हणतात पुण्यस्मरण. आणि ऐश्वर्यात कार्यक्रम केला महादेव बाबा. पुण्यस्मरणाचा सोहळा, श्रीमद भागवत कथा, हरिहर महाराजांची कीर्तन, तेही सगळे महाराष्ट्रात गाजलेलेच वक्ते आणले, कुठं काट कसर नाही. आणि ही जोडी आणली गोविंद गोपाळाचे मेळे. मजा आहे. मी सक्त ताकीद केली त्या दिवशी त्यांना. कुठं? बोर्ड्यामध्ये. बोर्डा. बोर्डा नाही, अजून एक गाव इथलं सारडगाव. असं काही जरा सारडगाव. बरोबर आहे. बरोबर आहे. दोघंही राहायचा. मजा आहे, आनंद आहे. थोर मृदंगाचार्य, तुम्ही काही कसर ठेवली नाही. विनेकरी, छोटे साधक सगळे, इकडचे टाळकरी, मजा आली. रतन भाऊ कुठपर्यंत आले? म्हटलं बरोबर येतो. मी ऐकून घेत नाही कोणाचं वेळेच्या बाबतीत. बरोबर येतो. मी आल्यावरच 7 वाजतील, तोपर्यंत घड्याळ थांबेल. बरोबर आहे. मजा आली. सगळ्या माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळ, यांचे नाते गोते, सगळी प्रेमाची माणसं या ठिकाणी. आनंद आहे. ज्ञानेश्वर देवजी महाराजांचा योग आला. त्यांना पुन्हा एकदा मनोभावे वंदन करतो. विठ्ठल जय